नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज झाकी 9218 या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज आपला विषय आहे शेतकरी मित्रांनो फवारणी आणि वातावरणाबद्दलही बोलू. आणि आपला हरभरा आज 51 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे आज आपल्या हरभऱ्याला. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हा आता आपला हरभरा आहे आणि आपल्याला कमेंट पण येत आहे तर फवारणी कोणती घ्यायची आहे, फुलगड होत आहे, फुलाची संख्या कमी आहे. तर हे जे आपल्या हरभऱ्यामध्ये परिवर्तन दिसत आहे शेतकरी मित्रांनो, ह्या पूर्ण असर आपल्या वातावरणाचा आहे आणि आपल्या जमिनीमध्ये असणारा ओलावा ओलावा जास्त आहे. या कारणाने आपल्या हरभऱ्याची वाढ होत आहे. जसजसा ओलावा कमी होईल तसतसे आपल्याला फूल पण दिसन आणि घाटे पण दिसणार समोर. तर हे जे आपली धुवारी पडत आहे, म्हणजे आता 2-3 दिवस झाले चांगली धुवारी पडत आहे, या धुवारीचा असर आपल्या हरभऱ्यावर नक्की होईल शेतकरी मित्रांनो. म्हणजे कसा, या धुवारीमुळे फुलगळे पण होते आणि हे जे कडी आहे, हे पिवळी कडी, हे कडी पण पडतात शेतकरी मित्रांनो. याचा पण जास्त प्रमाणात ह्या धुवारीचा असर आपल्याला दिसून येतो. आणि जास्त समोर जर आता धुवारी पडल्यानंतर धुवारी वातावरण जर क्लिअर झालं आणि समोर जर अति थंडी पडली तर अति थंडीमुळे आपल्या हरभऱ्याची वाढ पण कमी होते शेतकरी मित्रांनो आणि फूल पण जडते, गड होते जास्त थंडीमुळे. तर ज्या भागात जास्त थंडी पडत असेल त्या भागातल्या शेतकऱ्यांनी रात्रीला थोडंसं कुटार जळून धुकं तयार करायचं, ढुपट तयार करायचं, जेणेकरून थोडा गरमाहट तयार राहील आणि हरभऱ्याला वाढीसाठी मदत होईल, फुल धरण्यासाठीही मदत होईल शेतकरी मित्रांनो. तर आता आपला धुवारी पडत आहे, तर या धुवारीचा नायनाट करण्यासाठी जर तुम्ही जास्त धुवारी पडत असेल तर थोडं तुम्ही अर्ध्या घंटेची शिप देऊ शकता शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला. पाण्याची आवश्यकता, या पाणी जर तुम्ही दिलं हरभऱ्याला तर त्याची धुवारीची मात्रा आपल्या हरभऱ्यावर दिसणार नाही, म्हणजे इफेक्ट पडणार नाही. कारण की या धुवारीमुळे आपल्यालाही रोगराई येतात. कारण की धुवारीमुळे वातावरणात ऑक्सिजनची मात्रा कमी होते थोडीफार. तर असा या धुवारीचा इफेक्ट पडतो आणि वाढीसाठीही म्हणजे वाढ होत नाही, पिकाची बरोबर वाढ होत नाही आणि पीक थोडंसं खुंटते वाढीसाठी या धुवारीमुळे. तर फवारणी कोणती घ्यावी, तर आपल्याला शेतकरी मित्र प्रश्न विचारत आहे. तर आता तिसरी फवारणी आहे आपली. तर बघा शेतकरी मित्रांनो, धुवारी पडत आहे, ढगाळ वातावरण आहे, वाढ पण होत नाही आहे आणि 50, 51, 55 असं 54 दिवसाचा आपला हरभऱ्याची अवस्था आहे. तर या अवस्थामध्ये आपल्याला फूल चांगल्या प्रकारे दिसले पाहिजे, पण वातावरण पोषक नाही आहे. तर हे सगळं रोखण्यासाठी तर आपण फवारणी, साधारण फवारणी आपली तर अळी जर असेल तर तुम्ही इमान घेऊ शकता. पुन्हा इमानच, काही जास्त काही हाय डोसची आवश्यकता काही आहे नाही. फुल म्हणजे ब्रँचेस गिंचेस चांगले केलेले आहे आपल्या हरभऱ्यानी, तुम्ही इमान मारू शकता. दुसऱ्या बुरशीसाठी तुम्ही रोको मारलं होतं तर तुम्ही टिल्ट मारा. आता लिक्विड फॉर्ममध्ये आहे, टिल्ट हे चांगलं आहे कारण की या धुवारीमुळे जास्त बुरशीचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो. जसं हे बघा पिवळं पडलेलं आहे, हे बघा असे झाडं तुम्हाला जास्त दिसेल कारण की या धुवारीमुळे बुरशी येतेच. आणि तिसरा आहे, तुम्हाला जर कडी फुलगड होत असेल तर झेप हे चांगलं टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही या झेपचा फूल येण्यासाठी आणि फूल रोखून धरण्यासाठी चांगली मदत होते. आणि खत पण देऊ शकता तुम्ही पूर्ण विकास होण्यासाठी, म्हणजे झाडाला बळकटकरण मिळण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी झाडाचा तुम्ही खत 1261 तर असं जर तुम्ही कंटेन फवारले तर नक्की आपल्याला या फवारणीचा आपल्याला फायदा होईल. म्हणजे पाहिजे असं वातावरण काही दूषित आहे नाही, फक्त धुवारी आहे. दुपारी म्हणजे सकाळी आता सूर्यप्रकाश आहे, साधारण सूर्यप्रकाश आहे,
बघा, हरभऱ्याची धीम्या गतीने वाढ होत आहे, कारण की धुवारी खूप जास्त आहे. ज्या भागात जास्त दाट धुकं पडत असेल ना, तर त्या शेतकऱ्यांनी थोडं अर्धा तास किंवा 15 मिनिटेही थोडं जर पाणी दिलं तुम्ही हरभऱ्याला, तर जे धुक्याची जी लहर आहे आपल्या पिकावर, जे पाणी दिसते, दवबिंदू दिसते, ते निघून जाणार आणि त्याचा बुरशी येणार नाही. त्याचीच बुरशी आपल्या पिकावर येते शेतकरी मित्रांनो. तर अशी हे धुका आहे. तुम्ही हरभरा बघतच आहे, आपला चांगला वाढीस आहे, वाढ होऊन राहिली आपल्या हरभऱ्याची. पण जे आता काही सपाट्याने जे वाढ होत आहे, ते थोडीशी मंदावली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याची वाढ. हे बघा, चाल आहे, चालूच आहे चाल. तर थोडासा ओला आहे बघा, खार नाही आहे, असं दड पडत आहे. हे बघा, तर याची बुरशी येते आपल्या हरभऱ्यावर. तर असं जास्त दवबिंदू असन आपल्या हरभऱ्यावर, तर आपल्या हरभऱ्याला गरमाहट पाहिजे थोडी. तर गरमाहट आपण जर लावलं, आपण धुकं म्हणजे सोयाबीनचं कुटार जरी पेटवलं, तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही कोणती टेक्निक वापरता, तर नक्की कमेंटद्वारे सांगा शेतकरी मित्रांनो. कारण की प्रत्येक शेतकऱ्यांची वेगवेगळी टेक्निक आहे. जर जास्त थंडी पडत असेल, जास्तच धुवारी पडत असेल, तर काय इलाज आहे नक्की कमेंट करून सांगा. मी तर सांगितलंच. तर असं आहे, आपला हरभरा आहे, आणि जोपर्यंत वातावरण क्लिअर होत नाही, आपण हे साधारण फवारणी करून आपण बघतो, पण शेवट आहे वातावरणच. वातावरणच पोषक पाहिजे. हे फवारणीचा असर 15 दिवस राहतो, पुन्हा जसंच्या तसंच होते. कारण की फवारणी आवश्यकच आहे, मारावेच लागते. वातावरण समोर क्लिअर होणार. जसं हे बघा, फूल धरलेलं आहे, एकट दुक्कट आहे, जास्त काही फुल आहे नाही. तर प्रत्येक शेतकऱ्यांची समस्या हीच आहे आता सध्याच्या घडीले. कारण की वातावरणच पोषक नाही आहे, काय करणार आहे नाही. जसं हे कळी लागलेली आहे बघा, इथून कळी पकडलेली आहे त्यांनी. हे बघा, 1, हे 2, हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे 9 कड्या, म्हणजे 9 फुलं लागणार याला इथं. अजून काही वाढणार हितभर. तर असा हरभरा आहे आपला. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, तर काही माझं चुकलं असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया.